ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया तयार झालेली असते आणि तिकडे अद्वैत तिला शेणाची मेहंदी देणार असतो आणि सायली या सुभेदारांच्या घरात एंट्री करणार असते आणि सायलीला इथे कला भेटायला येते आणि ती बोलते तिकडे मेहंदीची सेरेमनी चालू होईल आणि मी हिरवी साडी नेसलेली आहे आणि मी तिकडे जायला तयार आहे आणि चांदेकरांनी शेणाची मेहंदी घेतलेली आहे आणि तो तिला शेंदाची मेहंदी लावणार आहे आणि तिला कळणार पण नाही की तो शेणाचीच मेहंदी लावतोय। त्यामुळे सायली आणि कला खुश झालेले असतात आणि ते सुभेदारांच्या घरात एंट्री करणार असतात आणि सायलीच्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि चेतनला कॉल करून त्या पुराव्याबद्दल सांगितलेलं असतं आणि मी एंड टाइमला तिकडे येणार आणि जे घडलंय ते तुम्हाला सांगणार। मला पुरावा लागला की प्रिया ही खरी तन्वी आहे आणि प्रतिमा ही तिची आई नाही आणि मला तिच्या आईचा पत्ता लागला आहे आणि तेव्हा चेतन बोलतो ही तर खूप मोठी बातमी आहे। हे सगळं मधुभाऊने ते चिडले होते, त्यांना आवडत नव्हते की आम्ही लग्न करावं आणि त्यांच्या चिडण्यामध्ये हा सगळा शोध लावला। फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सायली मधुभाऊंबद्दल सांगते की मधुभाऊ किती नर्वस होते आणि ते खोट्या तन्वीने अर्जुनबरोबर लग्न केलं तर आपल्याला खूप कठीण जाईल आणि तेव्हा मधुभाऊ सगळ्या आश्रमातील पेपरांचा शहानिशा करतात आणि बोलत सायलीला तू सुभेदारांच्या घरी जा आणि सुभेदारांना जाऊन तू सांग की प्रिया ही खरी तन्वी नाही। तेव्हा सायली बोलते मी खोटं का बोलू, तेव्हा मधुभाऊ बोलतात मी खोटं बोलायला थोडी तुला सांगतोय, जे खरं आहे ते सांगायचं आहे आणि या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत कारण मी काकूंच्या आश्रमात गेलो तेव्हा मला प्रियाच्या आईवडिलांचा फोटो मिळालेला आहे आणि प्रियाची आई ही प्रतिमा नाही आहे आणि सुभेदारांच्या घरी जाऊन तू ताबडतोब सगळा सत्य सांग आणि हा फोटो घेऊन त्यांना दाखव की ही तुमची खरी तन्वी नाही। सायली बोलते आता नाही, मी मेहंदीच्या दिवशी अर्धा बॉम्ब फोडणार आणि जो उरलेला तो हळदीच्या दिवशी फोडणार आणि असं म्हणत सायलीने अचूक प्लॅन केलेला असतो। इकडे प्रिया पूर्णाईला नाटक करत सांगते की मी सुभेदारांची सून होणार आहे आणि इकडे पूर्णाजीला पण खूप आनंद झालेला असतो आणि कारण की तिला वाटतं की आता प्रिया ही आपली सून होणार आहे, त्यामुळे तिथे आता सायली लगेच तिकडे एंट्री करते आणि सायली तिकडे नटून आलेली असते आणि हे तिचे एंट्री पाहून सगळे गारच झालेले असतात। तेव्हा पूर्णाई तिला पाहते आणि तिला चिडते आणि बोलते तू इकडे का आली। तेव्हा अस्मिता बोलते आपल्या घरात ही बाई विघ्न पसरवायला आलेली आहे। तेव्हा इथे प्रिया अर्जुनला सांगायला लागते की हिचा डिवोर्स पेपर फाईन झालेला आहे, त्यामुळे इथे कुणी हिला थारा देणार नाही। तेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगतो की मला माहित नाही आणि मी इथे काहीच केलं नाही आणि मी तिला इथे बोलवलं नाही आणि तुला मी जे वचन लग्नासाठी दिलंय ते मी पूर्ण केले आणि सायली सांगायला लागते की सायली बोलते मला इथे अर्जुननी पण मला कोणीच इथे सांगितलं नाही यायला आणि मी माझ्या स्वतःच्या मनाने इथे आलेली आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट ऐकून सायलीला सगळे पाहू लागतात आणि सायली पूर्णाईच्या पायाखाली बसते। तेव्हा सायली बोलते मी निघून जाईन पण मला या लग्नामध्ये विघ्न आणायचं नाही, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तेव्हा सायली बोलते जे पण गोष्टी आहेत त्या विचित्र आहेत आणि मधुभाऊ त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि मधुभाऊने ज्या गोष्टी सापडल्या त्या मी तुम्हाला दाखवायला आणल्या आहेत आणि असं बोलत सायलीने मधुभाऊच्या त्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आणलेल्या असतात आणि सायली पूर्णाईला प्रियाच्या आईचा फोटो दाखवते आणि बोलते प्रिया ही आपल्याला अडकवायला बघते आणि ही जर प्रिया आपल्याशी एवढं खोटं बोलते तर ही किती गोष्टी खोटं बोलत असते। तेव्हा सायली सांगायला लागते मी या घरची सून हो पण प्रिया तुम्हाला खोटं बनवते आहे आणि ही प्रिया पण खोटी आहे आणि तिच्या आईचा फोटो दाखवून सायली सांगते की प्रिया ही सगळं खोटं करत आहे आणि हा फोटो माझ्या मधुभावना म्हणजे वडिलांना भेटला आहे आणि तो फोटो त्यांना ऑफिसमध्ये त्यांच्या आश्रमात भेटला आहे आणि तो मधुभावने हे सगळं फोटो खोटे नसतात खरे असतात आणि या फोटोंची रजिस्टर प्रिंट पण सुद्धा आहे आणि ही जर प्रियाची आई असेल तर प्रतिमा प्रियाची आई कशी असेल आणि प्रियाच्या रेकॉर्डनुसार प्रियाच्या या ओळखीनुसार ही खूप मोठी तफावत आहे आणि याच्यासाठी मी आले आणि या गोष्टीची तुम्ही शहानिशा करा तरच तुम्ही या प्रियाच्या लग्नाचं ठरवा। तेव्हा तिथे चेतन येतो आणि तो पूर्णाईला सांगतो मी तुम्हाला ऑलरेडी ही पुरावे दाखवणार होतो आणि हे सगळे पुरावे खरे आहेत आणि प्रियाचे सगळे रेकॉर्ड पूर्णाईच्या समोर दाखवले जातात आणि प्रियाचे हे सगळे रेकॉर्ड आल्यामुळे प्रिया चांगलीच स्तब्ध झालेली असते। तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते मला शांत राहून चालणार नाही आणि मला आता सायलीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या ह्या खोट्या म्हणून सांगायला लागणार। तेव्हा प्रिया पूर्णाईला सांगते माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही, हे बघा माझ्या पायावरची तुळशीपत्राची खून। तेव्हा सायली बोलते तुळशीपत्राची खून तर तुझ्या पायावर कधीच नव्हती आयुष्यभर, ही तुळशीपत्राची खून माझी आहे। तेव्हा पूर्णाईला काय कळत नाही, तेव्हा सायली आपल्या पायाखालची तुळशीपत्राची खून दाखवते आणि सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि एक एक करत सायलीने प्रियाचा सगळा
खोटारडेपणा समोर आणलेला असतो. तेव्हा सुभेदार कुटुंब बोलते हे काय. तेव्हा अर्जुन सांगतो सायली हे जर सांगत असेल तर हे सगळं खरं आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या असेल तर याची शहानिशा करायला पाहिजे. तेव्हा या पुरताच या गोष्टीमुळे हे लग्न थांबवण्यात येते आणि सायली या लग्न थांबवण्यास यशस्वी होते. आणि पुढे काय घडणार आहे पाहणे पण आता पुढे रंजकच होणार आहे.